माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता तो म्हणजे मटकीचा. खूप सारे असे लांब लांब लचक मोड आलेली मटकीचा व्हिडिओ मी टाकला होता. खूप ताईंनी कमेंट केलाय, खूप छान त्यांना आवडला. आणि आता पावसाचं वातावरण आहे, बाहेर मार्केटमध्ये जाण्याचा कंटाळा येतो किंवा भाजीपाला पण असं म्हणा तसं छान भेटत नाही, म्हणून मी आज तुम्हाला मुगाला असे लांब लचक अगदी 1.5-2 कांडी येईपर्यंत 1 दिवसात मोड कसे आणले हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, ज्यांनी कोणी माझा व्हिडिओ बघितला असेल त्यांना मी रुमालावरती टाकून पहिले मोड आणलेले होते. आता मी अगदी तसेच पुरणाच्या चाळणीवरती मूग टाकले आणि मोड लांबल्याचं काढले. आता चांगल्या क्वालिटीचे 1 वाटी भरून मी आज मूग घेतलेले आहे. अगदी डीमार्टमधून किंवा घरगुती जे तुमची मूग असेल ना तेही चालते. तर त्या मुगाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. छान असं स्वच्छ धुवून घेतलं की लगेच काय करायचं, त्यामधलं पाणी बाजूला काढायचं आणि 2 ते 2.5 ग्लास पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. मुगाच्या खूप सारं वरती असं पाणी पाहिजे, म्हणजे त्यावेळेला मूग फुगून आल्यानंतर पण त्यावरती थोडंसं पाणी राहतं. तर यानुसार मी पाणी टाकून घेतलं, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर यानुसार पाणी टाकून घ्यायचं, त्यावर झाकण ठेवायचं. तर हे मी सोमवारी सकाळी पूर्ण काम आवरल्यानंतर 12 वाजेच्या सुमारास हे मूग पाण्यामध्ये भिजायला टाकलेले होते. आता हे मूग भिजायला टाकल्यानंतर ठेवून दिले. आता संध्याकाळी मी काढणार आहे, तर तुम्हाला मी ते मूग कशा पद्धतीने भिजले हे दाखवणार आहे. आता रात्रीचे पूर्ण काम आवरल्यानंतर सर्व घरातलं दिवसभराचं काम केल्यानंतर रात्री हे मी मूग उघडून बघितले, तर मूग छान असे फुललेले होते. तर रात्री किमान 9:30 ते 10च्या सुमारास हे मूग मी या बाउलमधून काढले. तर बघा छान असे मूग फुगलेले आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. यानुसार मूग छान असे फुगले त्यावेळेलाच आपल्याला ते मोड आणण्यासाठी ठेवायचे आहे. तर तुम्हाला सांगते, जेव्हाही तुम्ही मोड आणण्यासाठी टाकसाल त्यावेळेला पूर्वी ज्याप्रमाणे आजी अशी हाताला घोळून घोळून गोल गोल राऊंडमध्ये मूग घ्यायची, म्हणजे खाली त्या मुगामध्ये कुचर राहायचे. तर त्यानुसार आपल्याला करायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला एक कढाई घ्यायची किंवा पातेलं घ्या तुमच्याकडे जे असेल, ज्यामध्ये तुमची पुरणाची चाळणी परफेक्ट बसेल. आणि तुम्हाला जर जास्तीचेच लांब मोड आणायचे असेल आणि पटकन निघायचं असेल तर त्या चाळणीमध्ये तुम्ही 1 रुमाल टाकू शकतात, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने ते निघायला सोपं जातं. पण तुम्हाला मी आज कपडा न टाकता अगदी सहज चाळणीवरती मूग टाकून मोड कसे आणले हे दाखवणार आहे. तर छान असे घोळून घेतले. तर घोळताना बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, असं अगदी असा गोल राऊंड करायचा, छान असे करायचे. जे कोणी नेहमी हे काम करत असेल ते इझिली या पद्धतीनुसार करत असेल, पण ज्यांनी कधी असे मोड आणलेच नाही तर त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर बघा, पूर्ण घोळल्यानंतर तुम्हाला मी खाली तळाला जे मूग राहतात ना त्याला कुच्चर म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला नाही माहिती, पण आमच्या इकडे कुच्चर म्हणतात. तर ते बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे, अगदी बारीक मूग वेगळे आणि जे आपले भिजलेले मूग आहे त्याची मोठी साईज आहे. तर तुम्हाला मी निवडून दाखवते अगदी हातावरती. तर बघा असे एक एक करून मी निवडून दाखवते. तर जे मूग कच्चे असतात ना ते दातामध्ये ना इतके कचकन लागतात, भाजी केल्यानंतर पूर्ण भाजीची चव गेल्यासारखी होते. त्यामुळे ज्या वेळेला आपण मोड आणायलाच मूग टाकतो किंवा मटकी टाकतो ना त्यावेळेला आवर्जून हे वेगवेगळं केलं पाहिजे. बघा कसं, आता मी हाताने निवडून घेतलं, नंतरच त्यामध्ये ते टाकलं. आणि जे बाकीचे जे कुचर आहे ना ते बाजूला काढायचे, हे काळजीपूर्वक करायचं. कधीही मोड आणत असेल तर ही काळजी तुम्हाला घेणं गरजेचे आहे, म्हणजे तुमचे मोड आलेले धान्य एकदम परफेक्ट तयार होतं. तर तळ हातावरती तुम्हाला दिसतच असेल 2 प्रकारचे मूग आहे, एक छोटाले एक मोठाले. तर जे छोटाले आहे ते साईडला काढून पाण्यातच ठेवा आणि जे छान असे फुगलेले आहे तर ते आपल्याला या चाळणीवर ठेवायचे आहे. आता बघा एक सोपी पद्धत, मागच्या वेळेस मी तुम्हाला कपडा दाखवला होता, त्याने खूप असं दमट वातावरण होतं आणि मोड फास्ट येतात. पण आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, दमट आहे, तर तुमच्याकडे अगदी इझिली एकावर एक ताट 2 ठेवायचे आणि अगदी वजन काहीतरी तुम्ही ठेवू शकता. पण माझ्याकडे कढईवरचं झाकण आहे, इझिली मी तेच ठेवते, म्हणजे झटपट चांगलं फिट पण बसतं आणि राहतं. तर हे किमान आपण रात्री 10 वाजेच्या सुमारास असं करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला 1 दिवस आणि 2 रात्र असे हे एकाच जाग्यावरती कढईमध्ये ठेवायचे आहे, त्याला बिलकुल न उघडता.
तर 1 दिवसानंतर काढायचे, म्हणजे 2 रात्र असतात, 1 दिवस असतात. म्हणजे मंगळवारी न काढता मी डायरेक्टली बुधवारी सकाळी भाजी करण्यासाठी हे मूग काढणार आहे. तर तुम्हाला सांगते, मुगाला बुधवारी सकाळी मी उघडून बघितलं तर बघा किती सुंदर असे त्याला मोड आलेले होते. पूर्वी तुम्ही जर मटकीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की अरे याला तर मोडच नाही आले. पण गंमत काय होते, ज्यावेळेला पण पुरणाच्या चाळणीमध्ये आपण मोड आणायला कडधान्य टाकतो त्यावेळेला ते पूर्ण कडधान्याची जी ग्रोथ असते ना ती खालच्या बाजूला जाते. म्हणजे बघा सगळे जे कोंब आलेले ना, मोड आलेले तर ते एकदम असे खालून आलेले बघा. आणि लांबलचक बघितले का किती आहे, तर यानुसार आलेले. पण वरून दिसायला एवढेसेच दिसतात, पण इतके सुंदर आणि छान. आणि एक विशेष म्हणजे काय असतं माहिती का, मला मुगाला मोड आल्यानंतरच लक्षात आलं, अगोदर ते लक्षातच नाही आलं माझ्या. मुगाचा जो मोड असतो ना तो खूप असा जाड पण असतो. मटकीचा मोड जो असतो ना तो असा छोट्या साईज बारीक असतो आणि तो चाळणीतून इझिली निघतो. पण मुगाचा जो मोड असतो ना तो इतका जाड आणि ठोसर असल्यासारखा असतो ना, तर तो बघा किती असा जाड जट्टक दिसत आहे. तर यानुसार किती लांबलचक आलेले आहे. पण मग माझी एक गंमतच झाली, मी कपडा नाही टाकला, पण माझी नंतर एक फजिती झाली. ती म्हणजे काय, तर मी मुगाचे काही काही दाणे एवढे जाड झालेले होते ते निघायला पटकन निघतच नव्हते. त्यामुळे तुम्ही नक्की कपडा टाका बरं. आता बघा मुगाला छान असे मोड आलेले आहे. आणि कपडा टाकल्यानंतर पण खूप सारे मोड जे ना ते खाली जाऊ शकतात, कारण की दमट वातावरण तयार होतं कपड्यामध्ये टाकल्यानंतर. पण अगदी एकच दिवसात किती सुंदर असे मुगाला मोड आलेले आहे. आणि या मुगाची भाजी तर तुम्ही केली ना तर इतकी सुंदर होते. फक्त या पद्धतीनुसार करायची आहे. पण आज व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून मी अगदी तुम्हाला मुगाला कशा पद्धतीने मोड आणायचे हे दाखवलेलं आहे. आणि कडधान्य हे खाण्यासाठी आरोग्यासाठी किती लाभदायक असतं हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. कच्चंही कडधान्य खाल्लं तरी पण खूप छान असतं. अगदी सर्व कडधान्य मिक्स करून तुम्ही या पद्धतीनुसार भिजवलं ना तरी पण भारीच असतं. त्यामुळे नक्की घरी स्वच्छतेत छान घरच्या पाण्यामध्ये लांबलचक अगदी काही जास्त पसारा न करता घरी मटकीला मुगाला मोड आणा. तर अशी छान मटकीला मोड आल्यानंतर तुम्ही मला एक कमेंट करून सांगा की आजची तुम्हाला रेसिपी आवडली का. आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा प्लीज, तुमचा सपोर्ट मला करा. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघा. आणि मुलांच्या टिफिनसाठी अशा छान छान भाजी त्याच्या कशा करायच्या ह्या पुढील व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.